डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटनंतर आखाती देशात सुरू असलेलं युद्ध 15 दिवसांसाठी का होईना सीजफायरमध्ये जाणार आहे आणि याचा मोठा दिलासा जो आहे तो भारतीयांना आणि भारतीय अर्थव्यवस्थेला बसणारा. आपल्यासोबत या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी अर्थविषयक अभ्यासक शाहू सर आहेत. सर, खरं तर मिडल ईस्टवर आपली अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. आता ज्या पद्धतीनं आखाती देशात युद्ध सुरू होतं त्याची झळ मोठ्या प्रमाणात आपल्याला बसली होती, अर्थव्यवस्थेला बसली होती. आता 15 दिवस जेव्हा सीजफायर असेल तेव्हा काय दिलासा भारतीय अर्थव्यवस्थेला यामुळे? निश्चितच सीजफायरचा जो निर्णय आहे तो स्वागतार्ह आहे. कारण भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आजच आपण पाहिलं असेल तर शेअर मार्केटमध्ये जवळपास 3 ते 4% उसळी आपल्याला दिसलेली आहे. जवळपास 2,500 ते 3,000नी शेअर आपला मार्केट वाढलेला आहे. कारण भारताचं या युद्धामुळे अतोनात नुकसान यासाठी म्हणता येईल की 85% जे क्रूड ऑइल आहे ते आपण इम्पोर्ट करतो. त्यामुळे निश्चितच क्रूड ऑइल इम्पोर्ट केल्यामुळे जो सामान्य व्यक्ती आहे त्याच्या जीवनावर मोठा आर्थिक जो भूर्दंड आहे तो बसला गेला आहे. कारण शेवटी क्रूड ऑइल म्हटलं की आपल्याला वाहतुकीसाठी खर्च वाढलेला आहे. तात्पर्य सांगायचं की अर्थशास्त्रीय भाषेत तर जवळपास 2 ते 3% इन्फ्लेशन वाढलेलं आहे. आणि भारतातील सामान्य व्यक्ती हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. त्यामुळे कुठेतरी त्याच्या मनात एक प्रकारची दीर्घकालीन भीती जी होती ती निर्माण झाली होती. पण या सीज फायरमुळे त्या सामान्य व्यक्तीला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. त्याचं कारण असं सांगता येईल आपल्याला की भाजीपाल्याचे दर असो किंवा दैनंदिन जीवनास लागणाऱ्या ज्या गरजा आहे त्यामध्ये कुठेतरी काहीतरी प्रमाणात का होईना किमतीत मोठ्या प्रमाणात घट आपल्याला निश्चितच दिसून येईल. आणि जर समजा हा सीजफायर आणखी काही कालावधीसाठी चालला तर निश्चितच जी काही तूट झालेली आहे किंवा जे काही आर्थिक नुकसान भारतीय सामान्य माणसाचं झालं आहे ते निश्चितच येणाऱ्या काळात भरून निघेल. सर, ही तूट भरून निघेल असा तुम्ही विश्वास व्यक्त करता. मात्र एक कुठेतरी मेंटली बूस्ट आता यामुळे मिळणार आहे का? कारण जे व्यावसायिक होते, ज्यांचे मोठे मोठे व्यवसाय होते, त्यांना कुठेतरी आखुडतात घेतला होता. भीती होती की हे युद्ध चाललं तर त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होईल. त्याच्यापासून आता दिलासा मिळेल? नक्कीच. कारण कुठेतरी एक अनिश्चिततेचं वातावरण असल्यामुळे लोकांमध्ये ती भीती होती. परंतु आता जे सीज फायर झालं आहे त्यामध्ये 100% तुम्ही म्हणणार नाही की भीती निघेल, पण काही प्रमाणात का होईना ते भीतीचं जे सावट आहे ते निश्चितच दूर होईल. आणि सामान्य व्यक्ती पुन्हा आपल्या जे काही त्याचं नियोजन होतं किंवा फायनान्शियल नियोजन होतं ते बिघडलेलं होतं, आता कुठेतरी तो आपल्या निश्चितच जागेवर येईल. सर, जर अर्थव्यवस्थेला बळकटीकरण द्यायचं असेल तर कुठले स्टेप सामान्य नागरिक असेल, सरकार असेल यांनी आता या क्षणाला घ्यायला हवे? सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला आपण तर सामान्य नागरिकांनी सगळ्यात महत्त्वाचं आपलं फायनान्शियल जे प्लॅनिंग आहे ना ते करायला पाहिजे. कारण सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी न ठेवता विविध क्षेत्रांमध्ये आपल्या गुंतवणुकीला वाव द्यावा आणि वाढवावं, जेणेकरून की काय असतं ना की संपूर्ण गुंतवणूक समजा आपण एकाच भागात केली तर त्यामुळे कुठेतरी त्या धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. एकदम खूप जास्त प्रॉफिटच्या दृष्टिकोनातून ही गुंतवणूक करण्याकडे किंवा ते आकर्षण होऊ नये किंवा खूप कमी रिस्क घेणाऱ्या क्षेत्रातसुद्धा गुंतवणूक करू नये. कुठेतरी खूप जास्त जे आपण म्हणतो त्याला की रिस्क आहे अशा क्षेत्रातही कमी गुंतवणूक करावी आणि कुठेतरी एक गुंतवणुकीचा बॅलन्स ठेवायला पाहिजे. सर, महागाईचा दर आता यानंतर कमी होऊ शकेल का? काय वाटतं? निश्चितच यामुळे कमीत कमी माझा अंदाज आहे की 1 ते 1.5% महागाईचा दर निश्चितच कमी होईल. कारण कसं आहे की संपूर्ण अर्थव्यवस्था जी आहे ती चालते वाहतुकीवर आणि वाहतुकी वाढल्या कशामुळे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण इम्पोर्ट करतो, आपण कच्चा तेल, त्यामुळे निश्चितच यावरती आळा नक्कीच बसेल. सर, सोन्या चांदीच्या दरानं देखील उसळी घेतली होती, त्याच्यामध्ये काही येईल का? कारण येणारा काळ हा लगनसराईचा सीझन असणार आहे, त्यामुळे त्याचा परिणाम होईल का? आणि LPG असेल, पेट्रोल असेल यांची जी आपण आयात करतो ती आता सुरळीत होऊ शकेल? निश्चितच. कसं आहे की भारतामध्ये सोनं हे एक सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं आणि इकडे शेअर मार्केटला अनिश्चित असल्यामुळे मॅक्झिमम जास्तीत जास्त जे इन्व्हेस्टर आहे ते गोल्डकडे वळलेले होते. परंतु कुठेतरी आता सकारात्मक अर्थव्यवस्थेकडे किंवा शेअर मार्केटकडे वातावरण निर्माण झाल्यामुळे कुठेतरी सोन्याकडे होणारी जी गुंतवणूक आहे थोडी कमी होऊन शेअर मार्केटकडे पुन्हा वळेल. नक्कीच आपण पाहतोय की या सीजफायरच्या निर्णयानंतर कुठेतरी भारतीय अर्थव्यवस्थेला यामुळे दिलासा मिळेल असं मत जे आहे ते अर्थविषयक अभ्यासक जे आहे ते व्यक्त करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.